आला नाताळ घेऊन आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे. मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे. ख्रिसमस नाताळ निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य. कोल्हापूर जिल्ह्याला थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राज्य रुग्णालय CPRमध्ये शासकीय अधिकारी, शिक्षक आदींच्या वैद्यकीय बिलाच्या फाईल मंजूर करताना मोठ्या प्रमाणात सिव्हिल सर्जनपासून खालील अधिकाऱ्यापर्यंत ते शिपायापर्यंत मोठा घोटाळा होत होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला होता. या पाहणीत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात बेकायदेशीर फाईल नंबर 3 आढळून आली. या फाईलमध्ये भ्रष्ट मार्गाने पैसे घेतल्याचा व कोणत्या अधिकाऱ्यांना किती पैसे दिले याची नोंद आढळून आली होती. हा पहिला जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रशांत वाडेकर यांना सील करण्यास सांगितला होता. आज या घोटाळ्यातील डायरीचे सील उघडण्यात आले आणि सर्व अधिकाऱ्यांसमोर या डायरीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या घोटाळ्यातील शिपाई शशी कारंडे हा चौकशी समिती पुढे अनुपस्थित राहिला. संजय पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शिपाई शशी कारंडे यांना फोन लावण्यास सांगितले, पण एकाही अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला नाही. या घोटाळ्यातील शिपाई शशी कारंडे तसेच फाईल नंबर 3 मधील झालेले गैरव्यवहार संबंध आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिला आहे. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विजय देवणे, डॉक्टर माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. ह्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय बिलं देण्यासंदर्भात जो काळाबाजार चालू होता, जी टक्केवारी सुरू होती, त्याचा पर्दाफाश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने केलेला आहे. आज एक समिती नेमल्या, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून DD आपले म्हणजे उपसंचालक आमचे माने साहेबांनी नेमले, त्यांच्याबरोबर एक 4 जबाबदार अधिकारी नेमलेले आहेत. आम्ही जी फाईल सील केली होती, ज्याला लाल डायरी म्हणतो आपण, त्या लाल डायरीमध्ये काय आहे तर लाल डायरीमध्ये हिशोबाची वही आहे. रोजचा हिशोब किती पैसे दिले आतापर्यंत बिलं, आता त्या बिलामध्ये टक्केवारी किती जमली, आता त्या टक्केवारीतले पैसे कुणा मॅडमला दिले, कुठल्या सरांना दिले आणि हिशोब पूर्ण अशा पद्धतीने ती फाईल होती. ती फाईल आम्ही सील केली होती. ती फाईल तिने आमच्या सगळ्यांसमोर ओपन केलेली आहे, पंचनामा केलेला आहे. आम्हाला आश्वासन दिले की ह्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे आमची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. जर केली नाहीत तर भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला यांच्या विरोधात दाद मागायला लागेल. परंतु एकदाच दूध का दूध आणि पाणी पाणी केलं पाहिजे. जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि आश्चर्य आहे, ते कारंडे नावाचा शिपाई जर DD साहेबांनी पत्र दिले, CS साहेबांनी पत्र दिले, आज समितीसमोर तो हजर राहिलेला नाही आहे, परत नोकरी आला, नोकरी सही केली आणि पळून गेला. हे काय चालेल? का त्याला वाचवायचा प्रयत्न करताय? पहिला चंदगडला बदली दाखवली आणि नंतर परत तो खुपिरेला आला. हा माणूस वाचवायचा प्रयत्न हे अधिकारी का करतायत ही शंका आहे. भविष्यामध्ये अँटी करप्शन आणि FIR दाखल करायची आम्ही मागणी केली आहे. आणि महत्त्वाचा निर्णय माने साहेबांनी घेतलेला आहे की भविष्यामध्ये जी आता पद्धत आहे फाईल द्यायची घ्यायची, ज्या भानगडीत चालल्या आहेत, टक्केवारी चालू आहे, लूट चालू आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, ती थांबवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आम्ही सुरू करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता जी तुम्ही रेड फाईल दाखवला त्याच्यावर लिहिलेलं होतं की फाईल नंबर 3, म्हणजे अजून 2 फाईली असणार. ती फार मोठी शंका आहे. फाईल नंबर 3च का? 1 आणि 2 मध्ये हिशोब कुठं आहेत? त्या मॅडम इथं 2 वर्ष होत्या, त्यानंतर आता हे महाशय आलेले आहेत, आता नवीन CS आलेले आहेत. 3 नंबर फाईल आणि पहिल्या 2 नंबर फाईल कुठे गेल्या? म्हणून मॅडम मगाशी मी तुम्हाला ताई म्हणालो की ह्याचा FIR दाखल केल्याशिवाय पूर्ण तपास ह्याचा होणार नाही आहे. कोण कोण ह्या भानगडीत आहेत, कोण कोण या रॅकेटमध्ये आहेत हे सगळं समजून जाईल. आत्ताच्या या फाईलमध्ये एक्झॅक्ट आकडा तुम्हाला काय निष्पन्न झाला? आता ते हिशोब रोजचा बघायला पाहिजे. आता म्हणजे आता त्यांनी लिहिलं आहे प्रत्येक पानावर 70,000, 80,000, 40,000, 50,000 असं लिहिलं आहे. तो पूर्ण अजून हिशोब मी केलेला नाही आहे. आता माने साहेब जे अहवाल देतील त्यात आपल्याला समजून जाईल. त्यांनी सांगितलं 8 दिवसात आम्हाला अहवाल देणार आहे, त्या अहवालाला आम्ही चॅलेंज करणार. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.